श्री जगदंबा पब्लिक ट्रस्ट राशीन आयोजित अन्नछत्र मंडळ। आजच्या अन्नदाते आहेत गणेश फुलजुते। पुढे 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 पाठीमाग बस ना, पुढे या। मी बारामतीमधून आले आहे। बारामतीनं आला तुम्ही, दर्शन वगैरे झालं तुमचं व्यवस्थित? येस, खूप छान झालं। रांगेत मध्ये दर्शन व्यवस्थित झालं तुमच्या? त्याच्यानंतर प्रसादाचं काय तुम्हाला कसं समजलं इकडे प्रसाद आहे म्हणून? प्रसाद त्याच्यानंतर आम्ही बाहेर निघाल्यानंतर शेजारी पेढेवाले होते, त्यांना विचारलं की भक्त निवास कुठे आहे, म्हणून त्यांनी सांगितलं देवीच्या मंदिराच्या पाठीमागे आहे। मग त्याच्यानंतर मग आम्ही देवीच्या मंदिराच्या पाठीमागे जातो। आणि काय भेटलं तुम्हाला प्रसादामध्ये? काय काय भेटलं? प्रसादामध्ये खिचडी होती, केळी होती, चिवडा होता आणि खिचडी एकदम सुंदर होती, कारण घरची टेस्ट अशी लागत नाही जशी प्रसादामध्ये लागते, तशी घरची टेस्ट कधीच होत नाही। खूप छान टेस्ट होती। एवढी व्यवस्थित वाटली सगळं? हो, खूप छान। आणि देण्याची वगैरे पद्धत लोकांनी कसं व्यवस्थित वाटलं तुम्हाला? छान आहे पद्धत पण, आणि प्रत्येकाचा रिस्पेक्ट पण केला जातो प्रसाद देताना पण। आणि इथे पगारी कुणी नाहीये, सगळं स्वयंसेवक आहेत आणि सगळं तुम्हाला व्यवस्थित स्वयंसेवकाची सेवा कशी वाटली तुम्हाला? खूप छान वाटलं। छान। दीदी तुला कसं वाटलं प्रसाद? खूप छान वाटलं, येथील प्रसाद पण खूप छान लागला। मी बारामती मधून आलेली आहे। अच्छा दीदी तुला कसं वाटलं? खूप छान, सगळी सर्विस छान आहे, सगळं छान आहे। आणि मुळात ज्या काकू हे बनवतात त्या माझ्या ओळखीच्या आहेत, त्यामुळे मला माहित होती ती टेस्ट, आणि त्या टेस्ट साठी आम्ही ऍक्च्युली येणार नव्हतो इथं प्रसादासाठी, पण आम्हाला टेस्ट माहित होती, त्या टेस्ट साठी आम्ही इथे आलो खाण्यासाठी खास। एकदम व्यवस्थित वाटलं? सगळं व्यवस्थित एकदम? धन्यवाद।